प्रत्यक्षात बाबासाहेब हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते जे तत्वज्ञानी होते किंवा त्यांना जी PhD मिळालेली होती, ते जे तत्वज्ञानी होते ते अर्थशास्त्रात होते. परंतु त्यांनी जे अर्थशास्त्रावर काम केलेलं आहे आणि त्यांना या माणसासाठी जे अर्थार्जन लागतं तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभा राहून त्याने आपलं जीवन आक्रमण केलं पाहिजे आणि एक धम्माच्या आधारे एक सुंदर मंगल असं जीवन जगलं पाहिजे. हे जे त्यांचं तत्वज्ञान आहे हे मागं पडत चाललेलं आहे. आणि जे काय आपण जो गोंगाट गोंधळ आवाज घोषणा हे जे काही स्वार्थी काही गोष्टी आहेत फक्त त्या पाठीमागे पळून बाबासाहेबांचे मूळ जो मार्ग आहे त्याच्यापासून आपण फार दूर आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवल्याप्रमाणे आपल्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि जो काय आपल्या दररोजच्या खर्चासाठी लागणारा जो पैसा आहे तोही आपल्याला निर्माण करता येत नाही. आणि आम्ही बाबासाहेबांचे शिष्य आहोत असे म्हणतो, परंतु त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण काही जायला तयार नाही. अजूनही इतका मोठा असा समाज आहे की तो स्वतःचा रोजगार निर्माण करू शकत नाही, स्वतःचं पोट भरू शकत नाही, त्याचं जीवन त्याचं कुटुंब दुसऱ्याने दिल्याशिवाय चालत नाही. 75 वर्षे झालेले आहेत तरीही ही परिस्थिती आहे. याचा अर्थ असा होतो की जी संविधान स्वीकारण्यापूर्वी जी गोष्ट होती, जी काही संस्कृती होती, जे विचार होता तो अजून तिथे प्रबळ आहे. आणि या माणसाला पुढे जाण्यासाठी जे मूल्य दिलेले आहेत त्याच्यातून त्याला जे बाबासाहेबांनी सांगितलं जो मार्ग आहे जीवन जगण्याचा, धम्मामध्ये जीवन जगण्याचाच मार्ग आहे. जीवन जगणे म्हणजे काय फक्त प्रार्थना करत बसणे किंवा वंदना करत बसणे असा त्याचा अर्थ होत नाही. जीवन जगणे धम्माने जे जीवन जगण्यासाठी जे सूत्र सांगितलेले आहे, जे मंगल नियम सांगितलेले आहेत, विनय सांगितलेले आहेत, ते माणसाने समृद्ध प्रगतीचं जीवन जगावं, उच्च दर्जाचं जीवन जगावं याच्यासाठी सांगितलेलं आहे. मग उच्च दर्जाचं प्रगतीचं विकासाचं जीवन जगायचं याचा अर्थच असा होतो की तुम्ही बाबासाहेबांचं जे अर्थशास्त्र आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचा जो अधिष्ठान आहे ते धम्म असला पाहिजे की जेणेकरून तुम्ही जे काही मिळवाल त्याला माणुसकीचा सभ्यतेचा नैतिकतेचा अधिष्ठान असेल, आधार असेल की जेणेकरून तुमच्याकडे जर 4 पैसे आले ते तुम्ही तुमच्या स्वतःसाठी मुलाबाळासाठी आणि कुटुंबासाठी खर्च कराल, त्यांच्या प्रगतीसाठीच खर्च कराल, त्यांच्या शिक्षणासाठीच खर्च कराल. त्यांचा उपयोग तुम्ही वाईट गोष्टीसाठी, व्यसनासाठी, कुटुंबाचा नाश होण्यासाठी, लोकांना त्रास होण्यासाठी खर्च करू नये असा जो उद्देश होता तो बाबासाहेबांचा धम्म देण्यामागचा तोच उद्देश होता. मी या समाजाला संविधान देतो, त्यांना हक्क देतो, रिझर्वेशन देतोय, त्यांना स्वातंत्र्य देतोय, सगळं देतोय, पण ह्या माणसाला धर्माचं अधिष्ठान नाही. आणि याला जर मिळाला तर हा कुणीकडेही जाईल आणि सगळं जीवन समाजात असंतोष गोंधळ ह्या ज्या गोष्टी आहे ह्या निर्माण होतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी धम्माचं अधिष्ठान आधी दिलेलं आहे. धम्माचं अधिष्ठान नंतर त्यांनी हे सर्व काही लिहिलेलं आहे. त्यांनी बुद्धाचा धम्माचा जो अभ्यास आहे तो पूर्वीपासूनच सुरू केलेला होता. ते त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच बुद्धाशी निगडीत झालेले होते. आणि म्हणून त्यांचा जो संदेश होता, त्यांचं जे ध्येय होतं, त्यांचा जो उद्देश होता तो आपण समजून घेत नाही. म्हणून आपण त्यांच्या भाषणातून तो संदेश समजावून घेऊ आणि दररोज 1 तासाचं वाचन करून त्याचं विश्लेषण आणि निरूपण करू. असं आपला जो 26 नोव्हेंबर हे आपलं 6 डिसेंबर असा आपला कार्यक्रम राहील. जर 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जाण्याचं जर ठरलं तर आपण समारोप 2 दिवस आधी करणार आहोत. आणि समारोपाच्या दिवशी आपण एक जो चिंतन आहे,
चिंतन आणि मनन आहे. एवढं देऊनही बाबासाहेबांनी एवढं देऊनही जर समाज आहे तसंच राहत असेल, तो गरिबीचंच जीवन जगत असेल, तो व्यसनीच राहत असेल, तो अंधश्रद्धाळू राहत असेल, तो गोंधळलेला राहत असेल आणि त्याला धम्माचं अधिष्ठान त्याच्या जीवनात निर्माण झालेलं नसेल, तर मग दोष कुणाला द्यायचा हा प्रश्न निर्माण होतो. तर आपण याच्यावर उगाचच बाष्कळ चर्चा करण्यापेक्षा बाबासाहेबांचा जो त्यांच्या ग्रंथात संदेश आहे तो समजून घेऊया. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. उद्यापासून आपलं वाचन सुरू होईल, वाचन आणि निरूपण विश्लेषण सुरू होईल आणि शेवटच्या दिवशी आपलं त्याच्यावर चिंतन आणि मनन करून आपण तो कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. जय भीम, जय भारत.